थेट राजभवनातनं हे दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे इथे दाखल झालेले आहेत, तसंच राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे देखील इथे उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील सध्या इथे उपस्थित आहेत, तसंच सर्व मंत्रीगण हे देखील उपस्थित आहेत। छगन भुजबळ यांचे सर्व नातेवाईक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अगदी काहीच मिनिटात आता शपथविधी पार पडेल। मंत्रिपदी विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळतील छगन भुजबळ, जी छगन भुजबळांची गेल्या अनेक काळापासूनची इच्छा होती। अर्थातच पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर मंत्रिपदी वर्णी लागणारच यावर पूर्ण आणि ठाम असा विश्वास होता छगन भुजबळ यांना। मात्र भुजबळांना डावललं गेलं, त्यांना मंत्रिपदी घेतलं गेलं नाही। जागा रिक्त असूनही त्यांना त्या जागी घेतलं गेलं नाही याची खदखद वारंवार त्यांनी बोलूनही दाखवली। वेगवेगळ्या पत्रकार परिषदा असतील, वेगवेगळ्या नेत्यांशी बोलताना असेल, अनेक सभांमधनं सुद्धा त्यांनी आपली ही नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती। मात्र त्यानंतर ज्यावेळेला धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप झाले, बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण गाजलं, कराडचं नाव समोर आलं आणि अतिशय जवळचा आणि विश्वासू धनंजय मुंडेंचा कराड असल्यामुळे धनंजय मुंडे यांना अखेर पाय उतार व्हावं लागलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आशा पल्लवित झालेल्या होत्या छगन भुजबळ यांच्या, कारण त्या जागी त्यांची वर्णी लागेल अशी आशा होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक जागा रिक्त झालेली होती, मात्र तरीही हे पद स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे ठेवलं। यानंतर मात्र आपण पाहिलेलं होतं की छगन भुजबळ हे सागर बंगल्यावरती गेलेले होते। त्यांनी त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चाही केली होती आणि फडणवीस कसे आपल्या मंत्रिपदासाठी आग्रही आहेत याचं भाष्यही त्यांनी केलेलं होतं आणि अखेर मुहूर्त मिळाला आणि आजचा दिवस समोर आलेला आहे। छगन भुजबळ यांची वर्णी लागतीये मंत्रिपदी। छगन भुजबळ हे येत्या काळामध्ये महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कसे महत्त्वाचे आहेत या संदर्भात वारंवार भाष्य केलं जात होतं आणि अर्थातच हीच गोष्ट हेरत आणि हीच संधी साधून फडणवीसांनी ओबीसींचा एक अतिशय महत्त्वाचा चेहरा, ज्याचा खरं तर फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीनंच भाजपला सुद्धा झालेला आहे, कारण थेट कोणालाही भिडण्याची ताकद ही छगन भुजबळ यांच्यामध्ये आहे। मुळात छगन भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि त्यामुळे थेट आणि परखड भाषा ही त्यांची खरी ओळख, त्याचबरोबरीनं कोणालाही शिंगावर घेण्याची त्यांची ही प्रवृत्ती आणि ही थेट दृश्य आपण बघूयात। आता काहीच मिनिटात राष्ट्रगीत झालेलं आहे आणि आता छगन भुजबळ यांची शपथ होईल। माननीय राज्यपाल महोदय, मंत्री पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित मंत्री या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांना आपणासमोर शपथविधी घेण्याची परवानगी असावी। आता शपथ घेतील श्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ। मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन। मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून
एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. तर राज्यपालांची स्वाक्षरी होती आणि मंत्रिपदी छगन भुजबळ आता विराजमान होतील अशी घोषणा केली जाईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील इथे उपस्थित आहेत आणि सर्वांच्या समक्ष सर्वांच्या उपस्थितीत विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार अशी ओळख असणारे छगन भुजबळ हे विराजमान होत आहेत मंत्रिपदी.